नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिता आणि सायली या दोघीही अर्जुन विषयीच बोलत असतात. सायलीने अस्मिताला सांगितलेलं असतं की हे आजकाल ना माझ्याकडे दुर्लक्ष करतात. त्यावेळी आता अस्मिता म्हणते, मग एक काम कर, तुला तुझ्यामध्ये बदल हा करावाच लागेल सायली. त्यावेळी आता सायली म्हणते, हो पण कसा, कारण यांनी कामासाठी सुद्धा कुणाकडे पाहिलेलं मला अजिबात आवडणार नाही. मग आता तुम्ही जे सांगितलं ना तो बदल करणं सुद्धा मला शक्य नाहीये असं सायली सांगते. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं असा मेकअप वगैरे नको करू, परंतु अशा काकूबाई सारख्या साड्या घालणं तरी बंद कर ना निदान. तू त्याऐवजी लेटेस्ट फॅशनचा ड्रेस घाल ना. तू त्या दिवशी डेटवर जाताना घातला होता ना तसा ड्रेस. सायली म्हणते, हो मला ते जमेल तस ड्रेस घालायला. मग अस्मिता म्हणते, हो चालेल, जरा हेअरस्टाईल सुद्धा तू आता चेंज कर. मग सायली म्हणते, अस्मिता ताई अशा वेगळ्या हेअरस्टाईल करायला मला नाही हो जमणार. तेव्हा अस्मिता म्हणते, हो का, अग मी कशाला आहे, मी तयारी करून देते की मग तुझा ना आता मी पूर्णपणे मेकओव्हर करूनच देते, पण तुझी तयारी आहे ना तेवढंच सांग. सायली म्हणते, हो माझी तयारी आहे ना. मग अस्मिता अगदी उत्साहातच म्हणते, अशी तयारी करून देते बघ अर्जुना, तुझ्यामध्ये अगदी हरवूनच जाईन. चल माझ्या रूममध्ये चल आणि इथे येऊन ना तू ड्रेस चेंज कर. आता आजपासून ना माझी रूम आहे ना ती तुझी मेकअप रूम असेल. दुसरीकडे कोर्टामध्ये सुनावणी तर सुरू असते. ॲडव्होकेट देसाई म्हणजे तन्वीचे वकील असतात, ते जज साहेबांकडे परमिशन मागतात. मला माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी परमिशन हवी आहे. तेव्हा जज साहेब परमिशन ग्रंटेड असं म्हणून देसाई वकिलांना ती परमिशन देतात. त्यावेळी ते लगेचच प्रिया जवळ जातात आणि लगेचच तिला विचारतात, तुम्ही म्हणाला होतात की कोर्टामध्ये तुम्हाला साक्ष देण्यासाठी तुमच्यावर दबाव हा टाकला गेला. तेव्हा प्रिया म्हणते, हो. तेव्हा ते आता विचारतात, म्हणजे नक्की झालं काय आणि तुम्ही हे कोर्टाला सांगू शकाल का? तेव्हा प्रिया म्हणते, हो नक्कीच सांगू शकते. मग पुढे साळसूतपणाचं आव्हान ती सांगू लागते. महिप्त शिखरे आणि साक्षी शिखरे हे दोघेही आमचा आश्रम हा विकत घ्यायला आले होते. तेव्हा माझं नक्कीच हे मत होतं की मधुभाऊंनी आश्रम हा शिखरेना विकून टाकावा. आणि कसं आहे ना, याने फक्त माझाच नाही तर अगदी सर्वांचा फायदा झाला असता. पण मधुभाऊंनी ना माझं काही म्हणजे काहीच ऐकलं नाही. तेव्हा देसाई वकील विचारतात, मग नंतर साक्षी शिखरेंबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट राहिलाच कसा? मग प्रिया म्हणू लागते, माझ्याकडे ना कॉलेजची फी भरायला पैसेच नव्हते. ते पैसे मी काय केलं, साक्षीकडून उधार घेतले, पण मला ते पैसे ना परत करणं असं शक्यच नव्हतं. आणि याचाच फायदा घेऊन साक्षी आणि तिच्या वडिलांनी मला अगदी धमकवायला सुरुवात केली. तेव्हा महिप्त आता प्रियाने असं स्टेटमेंट दिल्यानंतर रागातच तिच्याकडे भर कोर्टात बघू लागतो. तर अश्विन सुद्धा प्रियाकडे पाहत असतो की माझ्या तन्वीला किती भोगाव लागलंय. मग प्रिया आता पुढे लगेचच म्हणते की मला त्यांनी सांगितलं कोर्टामध्ये जर साक्षीची बाजू नाही घेतली तर मग मला ना चौपट पैसे त्यांना द्यावे लागतील. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन खरंतर पोहोचलेले असतात. त्यांना तेथे तन्वी आणि सायलीत सुद्धा गाठोड सापडत नाही. तेव्हा अर्जुन त्याबद्दल चैतन्याला सांगतो. दोघेही आता खूप काळजीत असतात. एवढ्यातच तेथे आता इन्स्पेक्टर सावंत हे येतात. त्यांच्याकडे एक रजिस्टर असतं. ते म्हणतात, हे पहा अर्जुन सर, रजिस्टरमध्ये वाचले आश्रमामध्ये जप्त केलेल्या सर्व वस्तूंची यादी आहे. कारण पाटील निर्दोष सुटल्यानंतर ते सगळं सामान वाचले आश्रमामध्ये लगेचच आम्ही देऊन टाकलं. तेव्हा अर्जुन ते रजिस्टर आता पाहू लागतो. तेव्हा अर्जुन ते रजिस्टर जेव्हा चेक करू लागतो ना तेव्हा त्याला समजतं की आश्रमामधून फक्त 18 गाठोडी जप्त केली होती. अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे? ती गाठोडी ना पूर्णपणे 20 असतात आणि त्यातली नेमकी 2 गायब असतात. ते म्हणजे सायलीच आणि दुसरं म्हणजे प्रियाचं. दुसरीकडे प्रिया आता लगेचच म्हणू लागते की जज साहेब, मी तुम्हाला आत्ता सांगते,
मला ना हे सगळेजण जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. तेव्हा महिप्त आता भर कोर्टामध्ये उठतो आणि ही खोटारडी पोरगी आहे, खोटारडी पोरगी आहे असं मोठ्या मोठ्याने ओरडू लागतं. अरे पैशासाठी नाही, अगदी अगदी स्वतःच्या बापाला विकू शकते अशी औलाद आहे ही असं म्हणून महिप्त तिची चांगलीच खरडपट्टी भर कोर्टात काढतो. तेव्हा जज साहेब आता महिप्तला शांत बसायला सांगतात. तरीही महिप्त म्हणतो, अहो जेलमधून सुटण्यासाठी ना तिची ही सगळी नाटक सुरू आहेत. तुम्ही विचारा ना जरा तिला, कारण मी कधी हल्ला केलाय तिच्यावर आणि कधी तिला धमक्या दिल्या विचारा. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते, हो हा खोट बोलतोय. तेव्हा जज साहेब म्हणतात, मिस्टर महिप्त तुम्ही ना जरा शांत रहा, कारण तुम्हाला बोलायला ना वेळ दिला जाईल, अन्यथा कोर्टाची शांतता भंग केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा सुद्धा सुनावली जाऊ शकते. तेव्हा महिप्तचे वकील उठतात आणि महिप्तला म्हणतात, महिप्तराव अहो काय करताय, जरा शांत बसा खाली. तेव्हा महिप्त आता गुपचूपच खाली बसतो, पण तो रागातच आता प्रियाकडे बघत असतो, कारण त्याला माहीत असतं ही प्रियाना एवढी भामटी आहे जेलमधून सुटण्यासाठी, ही अगदी कोणत्याही थराला जाऊ शकते. इकडे अर्जुनच डोक अगदीच करावून गेलेलं असतं. हा चैतन्य विचारतो, अर्जुन हे कसं शक्य आहे रे, कारण कुसुमताई काय म्हणाल्या होत्या की मधुभाऊंनी स्वतः आश्रमात आल्या गेल्यांची 20 गाठोडी बनवली होती. अर्जुन म्हणतो, अरे तेच तर मी म्हणतोय, आणि इथे दिलेल्या लिस्टमध्ये तेच लिहिले. 18 गाठोडी ना पोलिसांनी परत आश्रमामध्ये दिली आहेत. तेव्हा चैतन्य म्हणतो, म्हणजे जेवढी गाठोडी आश्रमामधून पोलीस स्टेशनमध्ये आली तेवढीच परत गेली, बरोबर ना, म्हणजे कुठलंच मागे राहिलं नाही किंवा गहाळ सुद्धा झालेलं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ कळतोय का तुला चैतन्य, अरे 20 पैकी फक्त 18 गाठोडी ना पोलिसांच्या ताब्यात आली, कारण सायली आणि तन्वी या दोघींची गाठोडी कधी पोलीस स्टेशनच्या आतमध्ये ना आलीच नाही, कारण कोणीतरी ती गाठोडी ना तपासणीच्या अगोदरच गायब केली. पण या मागचा नक्की सूत्रधार कोण असू शकतो, तो हाच अर्जुन आणि चैतन्याला आता पडलेला प्रश्न असतो, आणि ते दोघेही त्याबद्दलच विचार करत असतात. इकडे सुमन एकदम शांतपणे बसलेली असते. तेव्हा रविराज तिला म्हणतो, सुमन हे बघ, अगं घाई गडबडीत तू स्वतःला जखम करून घेतलीस, हे प्रतिमाने मला सांगितले. अगं गेले काही दिवस मी ऑब्झर्व करतोय की तू खूप घाबरलेली आहेस, कारण तुझ्या मनामध्ये नक्की असं काहीतरी आहे की जे तू आम्हा दोघांनाही सांगत नाहीयस, बरोबर ना सुमन. तेव्हा सुमन म्हणते, नाही हो भाऊजी, असं काही नाहीये. तेव्हा प्रतिमा म्हणते, बघा मी तुम्हाला म्हणाले ना, कारण सुमन ना काही कबूलट करायला तयार नाहीये. मग आता लगेचच ती सुमनला म्हणते, सुमन तुला सांगू, तुला खूप त्रास होतोय आणि हे दिसतंय. आग आम्हाला फक्त तो कसला त्रास आहे ना हेच मला कळत नाही. मग आता रविराज म्हणतो, ठीक आहे सुमन, मी ना तुला आता थेटच विचारतो, मला सांग, नागराजच वागणं तुला खटकतंय, अर्थात त्याचं वागणं ना सगळं काही खटकण्यासारखंच तूच, पण यावेळी ना नक्कीच असं काहीतरी घडलंय की जे तुला ना सहन होत नाहीये, आणि नेमकं तेच तू आमच्यापासून लपवतीयस. आता हे बघ सुमन, तो जर चुकीचा वागला असेल ना, तर आम्ही दोघेही अगदी तुझ्या पाठीशी ना उभे राहू, त्याच्या कधीच नाही, असंही रविराज प्रामाणिकपणे सांगतो. तरीही सुमन काही बोलत नसते. तेव्हा लगेचच प्रतिमा म्हणते, सुमन जर तू काही बोललीच नाही तर आम्हाला समजणार कसं, पण नागराजच्या भीतीमुळे ना ती खरंच काही बोलतच नसते. तर दुसरीकडे अर्जुन चैतन्य आता ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा चैतन्य आता फोनवर बोलत असतो. फोनवर बोलून झाल्यानंतर तो आता खुर्चीवरच असा हात जोरात मारून घेतो. अर्जुन विचारतो, काय झालं चैतन्य? तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे तू मला विचारायला सांगितलं होतं ना, तन्वीच्या विरोधी वकील आहे कोण? मग आता कोण आहे माहिती आहे का? तो ॲडव्होकेट देसाई आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, काय ॲडव्होकेट देसाई? अरे आपल्या मित्रांपैकी जर एखादा असताना तर आपल्याला थोडं बोलता तरी आलं असतं, परंतु हा देसाई वकील काय आपलं ऐकून घेणार आहे का? आता चैतन्य
त्यात तो कधीच म्हणजे कधीच नीट बोलत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे एक नंबरचा तो ना तिरसट माणूस आहे, कारण अख्ख्या जगाशी त्याचं काय वाकड आहे ना मला हेच कळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण त्याच्याशी ना बोलावंच लागेल, त्याला लाभ भेटावंच लागेल, कारण तुला सांगतोय त्याला हे कळायला सुद्धा हो की तन्वी किती खोट बोलली आहे. मी एक काम करतो, मी ना आता त्याला फोन करतो आणि जर तो भेटायला तयार असेल तर अगदी समोरच जाऊन बोलतो त्याच्याशी. त्यानंतर अर्जुन देसाईला कॉल करतो खरं, परंतु काही रिप्लाय मात्र येत नाही. अर्जुन म्हणतो ठीक आहे, नाही आला तर नाही येऊ दे, आपण याची ना फक्त पॉझिटिव्ह बाजू बघू. देसाई एवढा स्ट्रिक्ट आहे ना की तन्वीला कोर्टाकडून माफी मिळवून देण्यासाठी जबरदस्त विरोध करेलच. दुसरीकडे सुमनला सुद्धा आता आपलं मन मोकळं करायचं असतं आणि रविराज प्रतिमाने तसा विश्वास दिलेला असतो की आम्ही दोघेही तुझ्या बाजूने आहोत, त्यामुळे ती बोलू लागते. तुम्हाला वाटते ना ते बरोबर आहे, कारण मला यांचं वागणं ना खूप चुकीचं वाटते, खूप आजकाल खटकायला लागले. तेवढ्यातच नागराज आता तेथे येतो आणि विचारतो, सुमन, हे सुमन काय काय चुकीचं वागलोय, काय चुकीचं काय वागलोय, मी सांग ना, आता सांग, त्यांना सांग, असं म्हणून तो दादागिरीच करू लागतो. रविराजला हे पटत नाही. तो आता उठतो आणि रागातच म्हणतो, नागराज जरा गप्प बस, कारण बायकोबरोबर बोलण्याची नाही पद्धत नाहीये. तेव्हा सुमन आता खूप घाबरलेली असते. तेव्हा नागराज म्हणतो, अरे दादा, ही काही सुद्धा माझ्या फालतूच्या तक्रारी करत असते. मी हिला वेळच देत नाही, सिनेमाला नेत नाही, फिरायला घेऊन जात नाही किंवा शॉपिंगला सुद्धा नेत नाही. असं काहीतरी फालतू चालू असणार ना हिचं, आणि बाऊ असा करते ना जसं काय मी खूनच केला एखाद्याचा. मग रविराज विचारतो, काय रे, संवाद साधायला हवाच ना बायकोबरोबर, अरे तिच्याशी जरा शांतपणे बोल. नागराज मग रागातच तो म्हणतो, हो ना, करेक्ट आहे दादा, तुझं शांतपणे ना हिच्याबरोबर जरा संवाद साधायलाच हवा. चल आतल्या खोलीत चल, मग मी तुझ्याबरोबर गप्पा मारतो, चल. तेव्हा सुमना आता खूप घाबरलेली असते, कारण तिला माहीत असतं की हा नागराज आता मला अजिबात सोडणार नाही, पुन्हा एकदा धमकी देणार किंवा मारणार. या भीतीने ती अक्षरशः लटलट कापू लागते. तिच्या चेहऱ्यावर अगदी घाबरल्याचे एक्सप्रेशन आता दिसत असतात. तेव्हा तो म्हणतो, अगं चल ना आता. मग असं म्हणून तो लगेचच तिचा हात पकडतो आणि अक्षरशः फरफटतच तिला तेथून घेऊन जातो. सुमन आता घाबरते आणि म्हणते, अहो ऐका ना माझं, अहो ऐका ना माझं. पण आता नागराज काही ऐकायला तयार नसतो आणि त्या दोघां नवरा बायकोमध्ये आता रविराज किंवा प्रतिमा दोघेही बोलत नाहीत. तर दुसरीकडे चैतन्य विचारतो, काय रे अर्जुन, तू नक्की देसाईच्या कोणत्या फोन नंबरवर फोन केला होता? अर्जुन म्हणतो, मोबाईल नंबरवर. तेव्हा चैतन्य म्हणतो, थांब, माझ्याकडे आहे त्याच्या ऑफिसचा नंबर, मी कॉलच करतो. असं म्हणून तो देसाईच्या ऑफिसमध्ये अगोदर कॉल करतो. मग आता पिऊनने फोन उचललेला असतो. तेव्हा ॲडव्होकेट देसाई आहेत का आज ऑफिसमध्ये, असं चैतन्य विचारतो. मग आता तिकडून नाही असा रिप्लाय येतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, ओके, पण ते नक्की कुठे गेले आहेत? तेव्हा कोर्टात गेले आहेत का? बरं, कोणत्या केसची तारीख आहे आज, तुम्हाला माहिती आहे का काही डिटेल्स? असं चैतन्य विचारतो. तेव्हा पिऊन म्हणतात की नाही, आम्हाला तसं काही माहीत नाही. मग लगेचच चैतन्य फोन सुद्धा ठेवतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, कोणते तरी केसची तारीख आहे आज, त्यामुळे तो कोर्टात गेलाय. अर्जुन धक्क्यानेच म्हणतो, काय कोर्टात गेलाय तो? किंवा त्या पिऊनला ना आपल्याला सांगायचं नसेल, असंही चैतन्य म्हणतो. अर्जुन आता फुल टेन्शनमध्ये येतो. तर दुसरीकडे नागराज हा सुमनला आपल्या रूममध्ये आता घेऊन येतो आणि दरवाजा बंद करतो, असा लोटूनच देतो. तेव्हा ती म्हणते, अहो थांबा ना, अहो थांबा ना. पण तो ना ऐकायला तयारच नसतो. तर त्यांना तू माझ्याबद्दल काय सांगत होतीस? नागराज रागातच विचारतो. तेव्हा ती म्हणते, अहो मी काही नाही सांगितलं, उलट वहिनीच भाऊजींना सांगत होत्या, ज्या पायाला खूप जखम झाली आहे. मग आता तो म्हणतो, कुठे लागले? दाखव.
तेव्हा ती म्हणते, हे पहा पायाला किती लागले. ते तीच ते दुखणं दाखवते. मग नागराज म्हणतो, अरे बापरे, दुखतंय का? तुझं दुखतंय का? तेव्हा सुमन म्हणते, हो खूप दुखतंय. मग लगेचच तो तिचा हात असा जोराचा पकडतो, पिरगाळतो आणि तिचा तोंड देखील लागतो आणि म्हणतो, तुझ्याना हात सुद्धा आता पिरगाळू दे सुमन. हा असं म्हणून तो तिचा अक्षरशः छळ करू लागतो. त्यानंतर तो धमकी देतच म्हणतो, मी तुला काय म्हटलं होतं, कुणाला माझ्याविषयी संशय येता कामा नये किंवा काही सांगायचं सुद्धा नाहीये. तू आणि दादा व वहिनीला तर नाहीच नाही. तर सुमन ओरडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिचं तोंड ना असं घट्ट दाबून नागराजने ठेवलेलं असतं. त्यानंतर तो म्हणतो, तोंड बंद ठेवायचं आता राहील का? तुझ्या लक्षात राहील ना? असं म्हणून तो पुढे टेबलवरच तिला जोराच ढकलून देतो. तर दुसरीकडे अस्मिता ही, मम्मा डॅडा कुठे आहात तुम्ही? ती मोठ्या मोठ्याने आता विमलला सुद्धा आवाज देऊ लागते. प्रताप आणि कल्पना दोघेही तेथेच समोर बसलेले असतात. तेव्हा ती म्हणते, डॅड मम्मा बघा ना आता. तुम्ही तेव्हा काय बघायचं, जरा हळू ये गजण्यावरून खाली. असं आता तिला कल्पना म्हणत असते. विमल सुद्धा तेथे येते. मग अस्मिता म्हणते की तुम्ही बघा ना आता सायली कडे. तेव्हा ये सायली ये म्हणून ती सायलीला आता लगेचच तिथे बोलवते. तर सायली आता रूममधून बाहेर येते. तिने सुंदर असा स्लीवलेस ड्रेस घातलेला असतो. त्याचबरोबर केसांचे हेअरस्टाईल सुद्धा पूर्णपणे चेंज केलेली असते. थोडासा हलकासा मेकअप देखील केलेला असतो. आणि सायली त्यामध्ये ना खूप वेगळी दिसत असते, खूप छान दिसत असते. ते पाहून सगळ्यांची नजर आता तिच्यावर पडते. तर सायलीला आता खूप लाजल्यासारखं होत असतं, परंतु ती अगदी कॉन्फिडेंटली तेथे येते. मग आता सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा कल्पना म्हणते, अग किती सुंदर दिसतीयस तू, माझीच दृष्ट लागेल हा सायली. तुला आता विमल म्हणते की नाही वहिनी, तुमची कशी दृष्ट लागेल, परंतु थोड्या वेळाने ना मी सायली ताईंची दृष्ट नक्कीच काढेन. हा तेव्हा प्रताप विचारतो, काय कल्पना आहे ते मेकओव्हर वगैरे आहे का? तेव्हा कल्पना म्हणते, हो तेच आहे. पुढे प्रताप म्हणतो, सायली खरंच तुझ्यावर ना हे खूप खुलून दिसते, तू खूप छान दिसतीयस. तेव्हा कल्पना सुद्धा पुढे जाते. तिच्या चेहऱ्यावरून असा प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते, तुला सांगू तू खूप सुंदर आहेस मुळात, पण हे नवीन रूप ना अजून सुंदर दिसतंय अग. असं म्हणून ती तिची दृष्ट सुद्धा काढते. तेव्हा सायली म्हणते, आई याच सर्व श्रेय ना अस्मिता ताईंना जातं. मग अस्मिता म्हणते, नाहीये सायली, अगं हे सगळं क्रेडिट ना तुझ्या रूपाला आहे. मी ना तुला फक्त काही टिप्स दिल्या एवढंच. मग त्यावेळी प्रताप म्हणतो, आता जर अर्जुन आला ना तर बायकोच्या ना पुन्हा एकदा प्रेमात पडेन. त्यानंतर आता अर्जुन आल्यावर कशी त्याची विकेट पडते ना ते बघूयातच, असं अस्मिता म्हणते. तेव्हा आला अर्जुन आला असं म्हणून आता सर्वजण अर्जुनचे रिएक्शन सायलीला पाहताच नक्की काय आहे हे बघायचं असतं. आणि त्यासाठी ना सगळेच जण एक्सायटेड असतात. पण अर्जुन आपल्या फोनमध्येच खूप बिझी असतो आणि तो फोनवर बोलत बोलत घरातील सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तसाच आपल्या रूममध्ये जायला निघतो. तेव्हा सायली मात्र खूप लाजत असते, पण जसा तो तिच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करतो त्याच लक्षच नसल्यामुळे ना आता सायलीचा चेहरा सुद्धा पडतो. बिचारी एकदमच नाराज होऊन जाते. तेव्हा सगळे जण अगदी चिंतेत असतात, काय झालं असेल अर्जुना. मग सायली मनात विचार करते, हो ठीक आहे ना यांचं लक्ष असेल कामात, पण माझ्या नव्या रूपाकडेही यांचं लक्ष गेलं नसेल का? किंवा यांचं माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम राहिलं नाहीये का? असं ती आता मनातच म्हणत असते. तेव्हा कल्पना म्हणते, हा अर्जुन सुद्धा ना कधी कधी ना खूप वेड्यासारखा वागतो. हा मग आता सायलीला ती समजावते, हे बघ तू असं मनाला लावून नको घेऊस. हा तेव्हा प्रताप म्हणतो, अगं पण याला काही अर्थ आहे का कल्पना? आता मला सांग कल्पना, तू जर अशी वेगळी तयार होऊन माझ्या समोर आली असतीस आणि मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत असाच वर निघून गेलो असतो तर तुला चाललं असतं का? तेव्हा कल्पना म्हणते, अजिबातच नाही. तेव्हा प्रताप म्हणतो, मग तू सायलीला काय समजावतीयस
ज्यात तुझ्या आणि आपल्या मुलाची नजरा कान उपट. तेव्हा सायली म्हणते, जाऊ देत बाबा, काही हरकत नाही. ते चैतन्य भाऊजी बरोबर कामाबद्दल बोलत होते ना, आणि म्हणूनच त्यांचं लक्ष सुद्धा गेलं नसेल. असं म्हणून सायली खरंच खूप उदास होते. अर्जुनची पुन्हा पुन्हा बाजू घेऊ लागते. तेव्हा अस्मिता म्हणते, सायली तू त्याची आता बाजू घेऊ नकोस, कारण तो चुकलंय मम्मा. डॅड तुम्ही ना त्याला चांगलंच ओरडा आता. तेव्हा सायली म्हणते, नको, खरंच नको. अस्मिता म्हणते, पण त्याची खोड मोडायला हवी ना सायली. तेव्हा प्रताप म्हणतो, हो बरोबर आहे, नाहीतर काय बायकोशी असं कोणी वागत का. तेव्हा सायली अजूनच उदास होऊन जाते. तेव्हा अस्मिता पुन्हा एकदा तिला समजावते, अगं सायली तू अजिबातच काळजी करू नको, कारण अर्जुनला ना आम्ही बरोबर आता सरळ करतो. तेव्हा प्रताप सायलीला एक आयडिया सांगतो की आता अर्जुन जर खाली आला ना, तू अगोदर एक काम कर, तो आल्या आल्या ना त्याची गंमतच कर, जरा लपून बस कुठेतरी, मग बघूच आपण काय करतो तो. तेव्हा अस्मितालाही हा प्लॅन खूप आवडतो. मग विमल विचारते, जर अर्जुन दादा चिडले तर. कल्पना म्हणते, काहीही हरकत नाही, त्याला चिडू दे की जरा. आणि हे बरोबर बोलतायत अर्जुनला ना जरा. सायलीला आता शोधू देतच अस्मिताच्या डोक्यात वेगळीच काहीतरी आयडिया येते आणि त्याबद्दल ती सर्वांना आता सांगू लागते. तर इकडे अर्जुन फोनवर बोलत असतो आणि त्यानंतर तो फोन ठेवतो आणि म्हणतो, अरे बापरे, कमाल आहे, कारण सायली अजून कॉफी घेऊन कशी नाही आली. मग आता तो मोठ्यानेच म्हणतो, बायको अगं वर एक कॉफी घेऊन. तरीही सायलीच काही प्रतिउत्तर येतच नाही. मग तो आता विचार करतो, अरे बापरे, काही रिप्लाय नाही, पण नक्की घरात ती आहे की नाही. असं म्हणून तो रूम बाहेर जातो आणि बायको बायको करत असतो. इकडे कल्पना, अस्मिता आणि प्रताप तिघेही कॉफी पित असतात. अस्मिता हळूच म्हणते, आला आला, तो आला आता. मग आता त्यानंतर तो अगोदर किचनकडे डोकावतो आणि म्हणतो, बायको पण सायली आता नेहमीप्रमाणे तिथे नसतेच, तिथे असते फक्त विमल. तर कल्पना म्हणते, विमल छान कॉफी बनवलीस, तू मस्त कॉफी बनवलीस. तेव्हा विमलने कॉफी बनवली, पण सायली कुठे आहे, बायको कुठे आहे, असं तो सर्वांनाच विचारतो. तेव्हा प्रताप म्हणतो, आम्हाला तरी काय माहीत तुझी बायको कुठे आहे. तो जरा घाबरतो आणि म्हणतो, मम सांग, कुठे गेली आहे सायली. तेव्हा लगेचच कल्पना म्हणते, अरे बापरे, आम्हाला काही माहीत असेल, ती ना इथेच कुठेतरी. तेव्हा तो म्हणतो, नाही रूममध्ये, आणि इथे पण. असं म्हणून तो सगळ्यांकडे आता बघू लागतो, नेमकी सायली नक्की गेली कुठे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आणि घरातील सगळेजण आता तिथे बसलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, आता गणपतीनंतर नाद दस्याची तयारी करण्याची वेळ आली. तेवढ्यातच प्रिया आणि अश्विन तेथे येतात. मग प्रिया म्हणते, म्हणूनच मी आले आहे. तेव्हा सायलीच्या तळपायाची आगच प्रियाला पाहून कात जाते. रागातच ती म्हणते, खबरदार जर माझ्या घरामध्ये पाऊल टाकलं तर. असं म्हणून प्रियाच्या सणसणीत ती कानाखाली मारते आणि म्हणते, तोंड बंद ठेवायचं एवढं होऊन देखील अगदी निर्लज्जासारखी तू माझ्या घरात आलीस. तेव्हा अश्विन आता लगेचच कायदा दाखवू लागतो आणि ती माझी बायको आहे असं म्हणणार असतो. तर सायली हाताचा इशारा करून ना त्याची अगदी बोलतीच बंद करते. आता लगेचच सायली प्रियाचा हात पकडते आणि तिला गेट बाहेर अक्षरशः अशी लोटून देते आणि म्हणते की कायद्याने तुझी सुटका केली असेल, पण या घरात राहण्याची परवानगी मी तर तुला देणार नाही. असं म्हणून प्रियाला सगळेजण हाकलून देतात. कल्पना आणि अस्मिता तिच्या बगा वगैरे सुद्धा फेकून देतात. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.